नमस्कार शेतकरी मित्रांनो, ऊसाची लागवड करत असताना खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे? ऊसाची लागवड करताना खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास उत्पादन वाढते आणि पिकाचे आरोग्य चांगले राहते. खाली याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. खत व्यवस्थापन, माती परीक्षण. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून मातीतील पोषण द्रव्यांची पातळी तपासा. त्यानुसार खतांचे प्रमाण निश्चित करा. सेंद्रिय खत, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी दर हेक्टरी 8 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट द्या. हे लागवडीपूर्वी 2 ते 3 आठवडे जमिनीत मिसळा. रासायनिक खत, ऊसासाठी मुख्यतः नायट्रोजन, स्फुरद आणि पालाशची गरज असते. खतांचे प्रमाण दर हेक्टरी: नायट्रोजन 250 ते 300 किलो, स्फुरद 85 ते 100 किलो, पालाश 85 ते 120 किलो. खतांचा वापर 4 टप्प्यात करा. लागवडीनंतर 45 दिवसांनी, 90 दिवसांनी किंवा 120 दिवसांनी. मायक्रोन्यूट्रिएंट्स: झिंक, बोरॉन आणि मॅंगनीज यांची कमतरता असल्यास ते फवारणी करणे उपयुक्त ठरते. पिकानुसार खत व्यवस्थापन, रासायनिक खतांबरोबर जैविक खतांचे जसे की वर्मी कंपोस्ट वापरा. खरीप पिके जसे की धेंचा घेऊन जमिनीचा पोत सुधारा. पाणी व्यवस्थापन, जलस्रोत. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन अत्यंत प्रभावी आहे. यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकाच्या मुळापर्यंत पोषण पोहोचते. सिंचन वेळापत्रक: मातीच्या प्रकारानुसार आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार पाणी द्या. हलकी माती 6 ते 10 दिवसातून एकदा, मध्यम माती 12 ते 15 दिवसातून एकदा, भारी माती 20 दिवसातून एकदा. पाण्याचा ताण: ऊसाला वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर जसे की अंकुरणे, गड्ड्यांची भर, पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. उन्हाळ्यात पाणी नियमित द्या. पाणी साठवण: पावसाळ्यात पाणी साठवण्यासाठी शेततळे किंवा जलसंवर्धन उपाययोजना करा. पाणी साचण्यामुळे मुळे सडण्याचा धोका कमी करा. ठिबक सिंचनाचे फायदे: पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळते. खत पाण्यात मिसळून ठिबकाद्वारे दिल्यास पोषण द्रव्यांचा योग्य वापर होतो. विशेष: पाणी व खत व्यवस्थापन करताना हवामानाचा अंदाज लक्षात ठेवा. जास्त पाणी दिल्यास मुळे सडतात आणि उत्पादनावर परिणाम होतो. सेंद्रिय खत आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यास मातीची गुणवत्ता टिकून राहते. याप्रमाणे नियोजन केल्यास ऊसाचे उत्पादन अधिक चांगले मिळू शकते. धन्यवाद.